RSSने परवा 100 पार केली. त्याचा उत्सव झाला. मोहन भागवतने खूप चांगलं भाषण दिलं. पण तुम्हाला माहित आहे का, RSS म्हणजे ह्या देशाला लागलेलं एड्स आहे, HIV व्हायरस आहे. HIV व्हायरसची एक खासियत असते, तो व्हायरस तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस लगेच अटॅक करत नाही. तो त्यांची संख्या वाढवतो. तुमच्याच असलेल्या आतमधल्या पेशींसोबत ते मैत्री करतात, त्याच्यासोबतच राहून त्याची पिढी वाढवत जातात, त्यांची संख्या वाढवत जातात. मग ते एक दिवस असा येतो की ते लोक ॲट अ टाइम सगळं इंटरकनेक्ट जसं ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं तुमच्या लंग्सवरती, तुमच्या किडनीवरती, तुमच्या हार्टवरती, तुमच्या ब्रेनवरती सगळीकडे ॲट अ टाइम अटॅक करतात आणि तुमचं शरीर एका कुठल्या तरी आजारानं मरून जातं. जसं की TB वगैरे होतं किंवा कुठलाही आजार झाला तर त्या पद्धतीनं शरीर जीव सोडतं. आज भारताची अवस्था तशीच झालेली आहे. ह्या लोकांनी ह्या गेल्या 100 वर्षामध्ये ज्युडिशरीमध्ये ह्यांचे लोक बसवले, ब्युरोक्रेसीमध्ये ह्यांचे लोक बसवले, ED, CBI, जिथं जे भारतातले सगळे स्वायत्त संस्था होत्या सगळ्या ठिकाणी ह्यांचे लोक बसवले. आणि हे लोक आज तुमच्या डोळ्यासमोर लोकशाहीची हत्या करत आहेत आणि तुम्ही काहीही करू शकना. हे तसंच आहे ना, HIV व्हायरसने वाढून एकदाच अटॅक केला आणि तुम्ही काहीच करू शकणार. आता ह्या देशाला TB झालेला आहे. लवकर जर TBवर उपचार केला तर ठीक, नसेल तर राम नाम सत्य है.